आपण षटक संपल्यानंतर फलंदाजांना बोलण्याची मुभा असेल आणि विकेट पडल्यानंतर याची नोंद घ्यायची. विकेट किपरला पण तीच सूचना असेल आणि दोन्ही संघातील खेळाडूंना प्रत्येक इनिंगमधील फक्त एक एक रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यायची आहे. फलंदाजी करताना एक रिव्ह्यू आणि गोलंदाजी करताना एक रिव्ह्यू आणि बाकीचे रिव्ह्यू असतील ते फक्त पंचांना ऑफिशियल असतील याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर तर नॉन स्ट्राईक एंडवर विजय घोलेकर. पहिला चेंडू येते मात्र एक धाव. एकेरी धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय बाबू. धावसंख्या पोहोचते ती 1. गोलंदाजाचं नाव विशाल. गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर बाबू. दुसरा चेंडू सुरेख फटका येते मात्र फुटतोय आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. यतिराजाच्या पायाला लागून चेंडू जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. एक धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 धावा. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक एंडवर डावखुरातीचा फलंदाज विजय घोलेकर पाहायला मिळतोय. मॅनफॉर्म परुळे तर गोलंदाज विशाल. षटकातील तिसरा चेंडू. चेंडू येते मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चौथा चेंडू पुन्हा एकदा विजयाच्या बॅटमधून एक धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विशाल्याचं पाहायला मिळते. परिणामी चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या मात्र 4 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज विशाल. गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर विजय घोलेकर. एक धाव येते. दरम्यान एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. आदिनारायण परुळे संघाची धावसंख्या होते ती 5 धावा. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे JSM साऊंड सर्व्हिस देवबाग यांचं सुमधुर असं संगीत पाहायला मिळतंय राजकोटच्या किंग्स गार्डन मैदानावर. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक घेऊन गोलंदाज एंडवर गोलंदाज ऋत्विक पाहायला मिळतंय उर्फ टिक टिक. एक नामवंत असा गोलंदाज मुंबईवरून या स्पर्धेसाठी खास उपस्थित राहतो. पण स्ट्राईक एंडवर मात्र बाबू पाटकर पाहायला मिळतोय. एक स्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. चेंडू इथे मात्र पहिला चेंडू नो चेंडू पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाज टिक टिक पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर. हे चेंडू घोषित स्वरूपाची एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. यष्टांच्या मागे एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज ऋत्विक पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर. धावसंख्या होते ती 7 धावा. दुसरा चेंडू त्यावर एक धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 8. 8 चेंडू 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आदिनारायण परुळे संघाचे. गोलंदाज ऋत्विक. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतंय. राईट हँड ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडवर सलामीचा फलंदाज बाबू तर नॉन स्ट्राईक एंडवर विजय अशी सलामीची जोडी दिसते. सुरेख गोलंदाजी तेवढंच सुरेख सन्मान दिला जातोय. घोषित स्वरूपाची बॅनर डिक्लेअर. एक धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते ती 9. सन्माननीय हेमंत रामाडे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत असेल. फलंदाजांना पण सूचना असेल. आपण एका षटकामध्ये फक्त एकदा बोलू शकता. त्यानंतर विकेट गेल्यानंतर आपण बातचीत करू शकता. विकेट किपरला पण तीच सूचना असेल. याची नोंद घ्यायची आहे. सामने लवकरात लवकर चालू व्हायच्या दृष्टीने हे नियम आज ठेवलेले आहेत.
गोलंदाज ऋत्विक, गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा बाबू पाटकर. धावसंख्या होते ती 3 चेंडू 9 धावा. षटकातील चौथा चेंडू घेऊन ऋत्विक. एक चेंडू येते मात्र घोषित स्वरूपाची 1 धाव बाबू याच्या बॅटमधून येते. धावसंख्या पोचते ती 4 चेंडू 4 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आदिनारायण परुळे संघाचे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय आदिनारायण परुळे संघ थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. गोलंदाज ऋत्विक. पुन्हा एकदा सुरेख फटका बाबू याच्या बॅटमधून 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती 11 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज ऋत्विक. गोलंदाज एंडवर पाहायला मिळतोय राईट हँड ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर तर नॉन स्ट्राईक एंडवर विजय घोलेकर अशी सलामीची जोडी आदिनारायण परुळे संघाची पाहायला मिळते. गोलंदाज ऋत्विक. मात्र धावचीची संधी असेल येते मात्र OUT आउट. विजय घोलेकर धाव बाद. पहिला धक्का बसतोय आदिनारायण परुळे संघाला. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 11. डीजे कृपया ज्या प्रेक्षकांनी बॅनरच्या बॅनरवर हात ठेवलेत त्यांनी कृपया बॅनर पासून लांब राहायचंय. धन्यवाद. सुरेख सुमधुर संगीत राजकोट बॉयज यांच्या नावानं. करेक्ट नियोजन राजकोट बॉयज यांचं पाहायला मिळतंय. नवीन बॅटर गौरव. नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतंय नवीन बॅटर. तर स्ट्राईक एंडवर बाबू तेली सलामीचा फलंदाज. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 11 धावा. पूर्वेमधून नाना वेंगुर्लेकर आणि मंगेश सामंत यांच्या शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचा पण आभार असेल राजकोट बॉयजच्या वतीने. पुन्हा एकदा गोलंदाज एंडवर तयार. पुढील चेंडू त्यावर 1 धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. प्रथमेश. गोलंदाज एंडवर तयार. डावखुरातीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर भाऊ पाटकर. आता मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 13 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज प्रथमेश. गोलंदाज एंडवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर आतंक दुसरा नाम बाबू पाटकर पाहायला मिळतोय. तर मात्र 1 धाव येते बाबू याच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते ती 14 चेंडू 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आदिनारायण परुळे संघाचे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधील. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय बाबू थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. गोलंदाज प्रथमेश. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. आता मात्र अवांतर चेंडू आणि 1 धाव. एकूण 2 धावा पाहायला मिळतात. अतिरिक्त 2 धावांनी संघाची धावसंख्या पोचते ती 16 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. अतिशय खराब अशी सुरुवात पाहायला मिळते. आज मात्र हा निर्णायक सामना असेल. डू ऑर डाय अशी मॅच असेल. जर सामना विजयी झाला तर या स्पर्धेमध्ये आपण तर जिवंत असाल, नाहीतर हा सामना ही स्पर्धा आपण सोडून जाणार आहात याची काळजी नक्कीच दोन्ही संघाने घ्यायची आहे. कारण डू ऑर डायची मॅच आपण पाहतात. आदिनारायण परुळे विरुद्ध शुभम कुलराज स्पोर्ट. सुरेख यष्टिरक्षण पाहायला मिळतंय आणि बाबू पाटकर दुसरा गडी बाद होतोय. आदिनारायण परुळे संघाचा धावसंख्या होते ती 2 गडी बाद 16 धावा. डीजे
थँक्यू डीजे. नवीन बॅटर विश्वेश मांजरेकर मॅन फॉर्म परुळे पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 16. पुढील चेंडू कव्हरच्या दिशेने घोषित स्वरूपाची 1 धाव बॅनर डिक्लेअर पाहायला मिळते. धावसंख्या पोचते ती 2 गडी बाद 17 धावा धावपलकावर पाहायला मिळतात परुळे संघाच्या. गोलंदाज प्रथमेश षटकातील पुढील चेंडू घेऊन. आता मात्र पंच अवांतर चेंडू घोषित करतायत. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोचते ती. या अवांतर चेंडूवर रिव्ह्यू घेतला जातोय. डिजिटल स्कोरर म्हणून अक्षय कोळी तर लाईव्ह ब्रॉडकास्ट विजय यादव. आपल्यापर्यंत सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय विराज यादव. आपण या चेंडूवर निर्णय स्क्रीनवर पाहू शकता. सुरेख लाईव्ह टेलिकास्ट श्री साई स्पोर्ट यांच्या मार्फत गेले 4 दिवस आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. सुरेख कॅमेरा वर्क विघ्नेश मुळे आणि रोहित यादव यांचं पाहायला मिळतंय. आणि पंचांचा निर्णय येथे मात्र येतोय. रिव्ह्यू आपला संपलेला आहे. सुरेख पंच म्हणून विश्वास आचरेकर यांची पण निवड होते. गोलंदाज प्रथमेश षटकातील पुढील चेंडू 1 धाव विश्वेशाच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोचते ती 19 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज प्रथमेश स्ट्राईक एंडवर विश्वेश मांजरेकर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अवांतर चेंडू आणि गौरव येते मात्र नॉन स्ट्राईक एंडवर धाव बाद होतोय. 1 धाव मिळते. अतिरिक्त धावसंख्या पोचते ती 20 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. नवीन बॅटर मिलिंद नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचते ती 20. या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज प्रथमेश तर नॉन स्ट्राईक एंडवर विश्वेश मांजरेकर. आणि येथे मात्र 1 धाव विश्वेशाच्या बॅट मधून येते. रिव्ह्यू येतोय. पायाचा 9 असलेल्याचा रिव्ह्यू अपील करतायत आदिनारायण परुळे संघ. आणि थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय समजेल. सुरेख लाईव्ह थेट प्रेक्षकांना आपण पाहतात विराज यादव. लाईव्ह ब्रॉडकास्ट आणि कॅमेरा वर्क पाहतात ते राकेश मांद्रे उर्फ बाबू. ऑफिशियल पंच गोट्या गवंडी येथे मात्र पाहायला मिळतं. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय समजेल. धन्यवाद डीजे. स्क्रीनवर हा चेंडू दाखवण्यात येईल. सुरेख लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतात. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते ऑफिशियल पंचांच्या बाजूने. 1 धाव येते या चेंडूवर. चेंडू हातातून सुटलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सर्व संघांसाठी समान नियम असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यासाठी हे नियम समान असतील याची पण नोंद घ्यायची आहे. कारण कुठच्याही संघावर अन्याय होणार नाही याची काळजी राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने घेण्यात येत आहे. आणि सुरेख पंच येथे मात्र डिसिजन पाहायला मिळतोय. हा चेंडू फेअर डिलिव्हरी 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती 21. विजयाचं उद्दिष्ट असेल 18 चेंडू आणि 22 धावा कराव्या लागतील शुभम कुलराज स्पोर्ट मालवण संघाला. तोपर्यंत ऐकूया राजकोट बॉयज सुमधुर संगीत डीजे बाबू.
धन्यवाद धन्यवाद. हॅलो धन्यवाद डीजे. धन्यवाद. सन्माननीय सुनील खांदारे यांचं आगमन झालेलं आहे. राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स आयोजन वतीच्या आपलं सहर्ष स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन असतेच आहे. या स्पर्धेदरम्यान आपलं सहर्ष स्वागत असेल. सिद्धिविनायक फिशरीज यांचे सर्व सन्माननीय सुनीलजी खांदारे आपलं या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा कराव्या लागतील आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पद्धतीने खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर सागर जोशी आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज ऋग्वेद अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. शुभम कुलराज स्पोर्ट संघाची कुलराज बांदेकर यांच्या संघ मालकीचा संघ पाहायला मिळतोय. 18 चेंडू विजयाचं उद्दिष्ट असेल 22 धावा. तर वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाज मिलिंद गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. अजून एक पुरळे गावातील खेळाडू गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. एका बाजूला पाहायला गेलं तर मालवणमधील 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. गुणेश हडकर सागर जोशी आणि 5 खेळाडू मुंबईमधील पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरळे गावातील एक लोकल खेळाडू पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे राजकोट परिसरातील आमचे मान्यवर सन्माननीय नंदू देसाई आणि दादा कवटकर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन व्हायचंय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंडवर सागर जोशी पाहायला मिळतोय मॅन फॉर्म मालवण. तर नॉन स्ट्राईक एंडवर ऋग्वेद. पहिला चेंडू घेऊन मिलिंद. पहिला चेंडू टॅप फटका घोषित स्वरूपाची 1 धाव येते. एकेरी धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय सागर. धावसंख्या पोचते ती 1 चेंडू 1 धाव. अजूनही विजयासाठी 17 चेंडू आणि 21 धावा कराव्या लागतील. गोलंदाज मिलिंद गोलंदाज चेंडू तयार. सुरेख फटका सागराच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते ती 2 धावा. 2 चेंडू 2 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. शुभम कुलराज स्पोर्ट मालवण संघाच्या अथवा विजयाचं समीकरण 16 चेंडू आणि 20 धावा. तिसरा चेंडू त्यावर पुन्हा एकदा 1 धाव येते सागराच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते ती 3 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर शुभम कुलराज स्पोर्ट संघाची धावसंख्या होते ती 3. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. मिलिंद याच्या पुढे येऊन खेळतोय. टॅप फजेचा फटका घोषित स्वरूपाची 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. शुभम कुलराज स्पोर्ट मालवण संघाच्या गोलंदाजी एंडवर गोलंदाज मिलिंद. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आणि ते मात्र बाबू पाटकर याचं पाहायला मिळत आहे. परिणामी चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या मात्र 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज मिलिंद गोलंदाज चेंडूवर तयार. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. सागर जोशी एक मोठा फटका खेळावे लागतील. शेवटचा चेंडू ते मात्र या स्टँड मागे घोषित स्वरूपाची 1 धाव येते सागराच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते ती 5. दरम्यान एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. शुभम कुलराज स्पोर्ट संघाची धावसंख्या पोचते ती 5 धावा. डीजे धन्यवाद डीजे. विजयासाठी 12 चेंडू आणि 17 धावा कराव्या लागतील आणि सुरेख स्कोर काउंटिंग हेमंत रामाडे यांच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक घेऊन गोलंदाज शुतान सामंत गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण विजय याचं पाहायला मिळत आहे. परिणामी चेंडू जातोय तो निर्धाव. सुरेख गोलंदाजी. धावसंख्या मात्र 5 धावा. सुशांत सामंत गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतोय. बऱ्याच वर्षांनी राजकोटच्या या किंग्ज गार्डन मैदानावर पाहायला मिळतोय आणि कित्येक वर्ष आदिनारायण परुळे संघाचं प्रतिनिधित्व केलं असा गोलंदाज आज मात्र किंग्ज गार्डन मैदानावर पाहायला मिळतोय. पुढील चेंडू 9 चेंडू आणि 1 धाव.
एकूण 2 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. पंचांनी नो घोषित केलेला आहे. रिव्ह्यू घ्यायचा असेल तर आपण लवकर घ्या, अजून बरेच सामने बाकी आहेत. रिव्ह्यू पाहायला मिळतोय नो साठी रिव्ह्यू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या टीम कडून. पाहूया या चेंडूवर काय येतंय. डिसिजन श्री साई स्पोर्ट या यूट्यूब चॅनल मार्फत आपण ही घर बसल्या स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. नो चेंडू पाहायला मिळतोय. पंच अतिशय सुरेख राजू पाहायला मिळतोय आणि निशांत. धावसंख्या होते ती 7 धावा. लाईव्ह ब्रॉडकास्ट विराज यादव यांच्या मार्फत आपण स्क्रीनवर पाहू शकता. या चेंडूवर डिलिव्हरी पुन्हा एकदा या चेंडूवर डिलिव्हरी दाखवायची आहे. आपण पाहतात राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हरण संग्राम. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय सहदेव शेठ बापार्डेकर यांचं आगमन झालेलं आहे. मालवण नगर परिषद नगरसेवक तथा बांधकाम सभापती आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय सहदेव शेठ बापार्डेकर यांचं आगमन झालेलं आहे. राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. फेअर डिलिव्हरी एक धाव येते. धावसंख्या पोचते ती 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. तिसरा चेंडू त्यावर पॅडल स्लिपचा वापर. 1 धाव येते ऋग्वेदाच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते ती 7. चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण विजय घोलेकर याचं मैदानात पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आदिनारायण पुरुळे संघाचा परिणामी दबाव पाहायला मिळतोय तो शुभम कुलराज स्पोर्ट मालवण संघावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 7 धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. सुरेख रिप्ले यामध्ये पाहायला मिळतं. विजय घोलेकर यांचं क्षेत्ररक्षण स्क्रीनवर आपण पाहू शकता. सुरेख आपल्या संघासाठी गोलंदाज सुशांत सामंत गोलंदाज चेंडूवर तयार. सुरेख क्षेत्ररक्षण तर पुन्हा एकदा सुरेख बॅकअप पाहायला मिळतोय. विजय याचा क्षेत्ररक्षणाच्या दबावावर ही दबाव टाकला जातोय समोरच्या टीमवर. परिणामी चेंडू जातोय तो निर्धाव. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोचते ती 7 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बॅटर ऋग्वेद स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचते ती 7. अजूनही 15 धावा कराव्या लागतील. 7 चेंडू विजयासाठी 15 धावा. ते मात्र झेल होता परंतु 1 धाव ऋग्वेदाच्या बॅटमधून येते. धावसंख्या पोचते ती 8 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोचते ती 8 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 14 धावा कराव्या लागतील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पद्धतीने खेळवण्यात येईल आणि यानंतरचा सामना असेल विजय प्रेयसी जपान 7 विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट कुडा. अजून एक हाय व्होल्टेजचा सामना या नंतर असेल. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक सुनील करवडकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं पण या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा कराव्या लागतील. मोठे फटके खेळावे लागतील सागर जोशी याला.
धन्यवाद. त्याचप्रमाणे मालवण नगर परिषद नगरसेवक सन्माननीय सिद्धार्थ जाधव आणि सन्माननीय महेश कोंडे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन असतायचं आहे. जे प्रेक्षक व्यासपीठावर बसले आहेत कृपया व्यासपीठावरची पायऱ्या खाली करायच्या आहेत जेणेकरून मान्यवरांना यायला सोयीस्कर होईल अशी आपण विनंती असेल. आपण पायऱ्यावर बसू नये. आपलं सहर्ष स्वागत असेल सन्माननीय महेशजी कोंडे आणि सिद्धार्थजी जाधव या स्पर्धेदरम्यान अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतात. राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 6 चेंडू आणि विजयाचं उद्दिष्ट असेल 14 धावा. गोलंदाज दिनेश गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड विकेट सुरेख गोलंदाजी येते मात्र पहिल्या चेंडूवर यष्टीची बाद. पहिला धक्का बसतोय शुभम कुलराज स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या पोचते 1 गडी बाद 8 धावा. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर यतिराज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. टर्फचा बादशाह मॅन फॉर्म मीरा भाईंदर स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. आज मात्र मालवणच्या मैदानावर मोठी खेळी करावी लागेल. 5 चेंडू विजयासाठी 14 धावा कराव्या लागतील. गोलंदाज दिनेश सुरेख गोलंदाजी. सुरेख क्षेत्ररक्षण बाबू पाटकरांचं चेंडू निर्धाव. सलग 2 चेंडू येते मात्र निर्धाव फेकतोय आदिनारायण पूर्व संघातील गोलंदाज दिनेश. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर यतिराज पाहायला मिळतोय. उलटा चेंडू घोषित स्वरूपाची 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती 9. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 13 धावा कराव्या लागतील. नक्कीच चौकार षटकाराची अपेक्षा असेल यतिराजाच्या बॅटमधून. गोलंदाज दिनेश गोलंदाजी एंडवर तयार. राईट हँड राऊंड विकेट षटकातील 4था चेंडू घेऊन आणि येते मात्र फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश याची. धन्यवाद डिझेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोचते ती 9 धावा. त्याचप्रमाणे श्री साई स्पोर्ट चे संगम सर्वा मालक शैलेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन असं या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट श्री साई स्पोर्ट आणि या संपूर्ण स्पर्धेमधील सर्व खेळाडूंना जर्सी त्यांच्या मार्फत प्रायोजित केले होते असे आमचे मित्र शैलेश पाटील यांचं पण या स्पर्धेदरम्यान स्वागत असेल. गोलंदाज दिनेश गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. 2 चेंडू विजयासाठी 13 धावा कराव्या लागतील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पद्धतीने होईल. गोलंदाज दिनेश आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. 4 चेंडू फेकतोय. 1 गडी बाद करतोय आणि 2 गडी प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. नवीन बॅटर विशाल स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. दोन्ही षटकार खेचावे लागतील जर विजय प्राप्त करायचा असेल तर शुभम कुलराज स्पोर्ट्स संघाला. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी गडी बाद. शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू 13 धावा. आदिनारायण परुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी 1 पाऊल दूर फक्त. नवीन बॅटर आणि इथे मात्र 1 धाव येते. आदिनारायण परुळे संघ पहिला संघ ठरतोय उपांत्य फेरीत प्रवेश करतोय. यानंतर होणारा हाय व्होल्टेज असा सामना विजय प्रियसी जपान 7 विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या सामन्यात दिसतील. आणि यानंतरचे समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. मायक्रोफोनवर जोडले जातात आमचे साथी समालोचक खास वालावलवरून सुनील करवडकर मायक्रोफोनवर येतील. गेले 4 दिवस सुंदर असं समालोचन आपण त्यांचं पाहिलं होतं. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि मायक्रोफोनवर बदल होतोय. सुनील करवडकर यांच्याकडे आपण माईक सुपूर्त करतोय आणि थोड्या वेळासाठी रजा घेतोय. तोपर्यंत ऐकूया राजकोट बॉईज सुमधुर संगीत.